तळागाळाच्या समस्यांकडे यांचं लक्ष नाहीये. आता काँग्रेस असं म्हणाली की मुंबई हा त्यांच्यासाठी पण संवेदनशील विषय आहे. तुम्ही आता शिवसेनेत आहात, धनुष्यबाण तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अधिक मुंबईला न्याय देऊ शकणार आहात का मनसे आणि उबाठा गट? पहा, शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती थोडक्यात अजित पवारांसोबत. फक्त मुंबईमध्ये आमच्यासोबत अजित पवार नाहीत. हे जे काही सध्या वातावरण चाललेलं आहे मुंबईमध्ये, मुंबईची जनता ही अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मनसेच्या प्रतिनिधींनी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी काही गोष्ट सांगितली, आपण सर्वांनी त्या ऐकल्याच आहात, की महाराष्ट्राची अस्मिता, मुंबई, मराठी माणूस. आता माझा हा प्रश्न आहे की या पक्षांना, उबाटा आणि मनसेला आत्ताच दिसून येतं का की निवडणुका जाहीर झाली की मुंबईला पळवायला कोणतरी येतं, मराठी माणसाला त्रास द्यायला कोणतरी येतं, मुंबईची विभागणी होणार आणि महाराष्ट्राची अस्मिता. एवढे दिवस 20 वर्ष कुठे होत्या या गोष्टी? तेव्हा मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची अस्मिता आठवली नाही का? तेव्हा तुम्ही झोपला होतात का? तर हे सब कुछ झूट आहे. आता काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणाले की आम्ही विकासासाठी एकदा उत्तर घेऊयात, तुमच्या मुद्द्याचं उत्तर घेऊयात. तुम्हाला सोयीनं मराठी माणूस आठवतो असा आक्षेप? एक गोष्ट, राज ठाकरे साहेबांची भूमिका जी आहे ही सातत्याने मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीची आहे. ते निवडणुका आल्या म्हणून आम्ही नाही बोलत. आम्ही सत्तेत नसलो, कुठेही सत्तेच्या राजकारणात आम्ही प्रतिनिधित्व नाहीये, तरी जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा तेव्हा मनसैनिक धावून जातो. हे वेळोवेळी तुमच्या मीडियाने देखील दाखवलेलं आहे. पण मग 20 वर्षांनी तुम्हाला मराठी माणूस आठवला, ह्याचा आरोपाचं काय उत्तर आहे? चुकीचा आरोप आहे हा. आरोप करायला कोणी काही करेल हो. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती हीच आहे ना की जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मनसैनिक पहिला धावून जातो, महाराष्ट्र सैनिक पहिला धावून जातो. बिलकुल. अरुण सावंत, वाट पाहत नाही आम्ही. निवडणुका आल्यानंतर पैसा वाटप करून मतं चोरत नाही आम्ही. आता तर मतं चोरी सोडा, ते तुमचं बॅलेट सुद्धा चोरी सोडा, आता तर कॅन्डिडेटलाच चोरलं जात आहे. याच्यावर उत्तर घेऊयात. अरुण सावंतांकडे उत्तर. असे प्रसादजी, निवडणुकांच्या वेळेस फक्त बाता मारण्याला मुंबईकर किंमत देत नाही. आताच मनसेचे प्रतिनिधी म्हणाले की राज ठाकरेजी हे मराठी माणसासाठी सतत भूमिका मांडत असतात. मी तर असं म्हणेन की आदरणीय राज ठाकरेजी यांच्या भूमिका ह्या सतत बदलल्या जात असतात. ते अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. वेळोवेळी त्यांनी आपली भूमिका बदललेली, कधी या पक्षाबरोबर तर कधी त्या पक्षाबरोबर, ही त्यांची भूमिका आपण जाणतो ना. आपण या मुद्द्यावर एकदा भारतीय जनता पार्टीला बोलतं करणार आहोत. मराठीच्या अस्मितेचा मुद्दा सुरू आहे. कोणाला वेळेवर आठवतो, कोणाला उशिराने आठवतो, हा मुद्दा आहे. पण त्यातला एक जो नवा मुद्दा आता चर्चेत आला तो आहे राज ठाकरेंना सोयीनं सगळं आठवतं का? कारण काही वेळापूर्वी हेच राज ठाकरे आहेत जे मोदींना पंतप्रधान व्हायला पाहिजे ही भूमिका मांडत होते, नंतर ते विरोधात जातात. मला असं वाटतंय की राज ठाकरेंच्या बद्दल आमच्यासारख्याच्या मनात आजही आदर आहे की बाळासाहेबांचं एक छोटंसं रूप त्यांच्यामध्ये आम्ही पाहिलं. परंतु ते वारंवार भूमिका बदलतात हे योग्य आहे, पण या वेळेला तर अतिरेक झालं. म्हणजे ब्रुटल्स यू टू असं म्हणायची पाळी आली. मी तो विषय काढत नाही की माझ्या विठ्ठलाला बडव्याने घेरले, 4 कारकून चालवतात. मुळामध्ये मी त्यांच्याबरोबर अनेक जाहीर सभांमध्ये होतो. या सगळ्या मराठी माणसाचं आणि एकूण व्यवस्थेचं महाराष्ट्रातलं वाटोळं कोणामुळे झालंय तर मातोश्री मधल्या त्या ठिकाणी सासूमुळे झालेलं आहे असं बोलतात. आणि त्यांचं मला नवल वाटतंय की ते जर स्वतंत्र उभे राहिले असते, म्हणजे माझं मत सांगतो मी, कारण लोकशाहीमध्ये केवळ आपलंच त्या ठिकाणी चालणे पण महत्वाचं नाही, तर काही जागा निवडून आल्या असता. मला वाईट असं वाटतंय की बुडत्याच्या बरोबर गेल्यामुळे जो काही बाळासाहेबांचा अंश त्यांच्यामध्ये आम्ही बघत होतो तो सुद्धा कधी संपेल की नाही ह्याचं वाईट वाटतं. यावेळेला काय जागा निवडून नाही येणार राज ठाकरेंच्या? राज ठाकरेंच्या आता जागा नाही, आता त्यांच्या उभाटा आणखी राज ठाकरेंच्या युतीच्या आहेत. मला असं वाटतं त्यांच्याकडे सुद्धा कर्तृत्ववान माणसं आहेत. म्हणजे आता किल्लेदारचे आहेत, आमचे मित्र देशपांडे आहेत किंवा आमच्या लालबाग परळमध्ये आहेत. निवडून किती येणार आहेत? मला असं वाटतंय कदाचित बोलल्यावर त्यांना राग येईल, पण एवढेच लोक निवडून 0 येणार आहेत. अगदी. हा एक नवा मुद्दा इथे चर्चेत आलाय, म्हणूनच मी पटकन एकदा यशवंत किल्लेदारांना संधी देतो. काय म्हणजे विरोधकांना बोलायला काही काय, आम्हाला हे हास्यास्पद वाटतं सगळ्या गोष्टी. आम्ही हे एन्जॉय करतो, कारण बोलायला तुम्ही लोकांना पटलं तर पाहिजे. तुम्ही काय स्टेटमेंट करताय ते म्हणतात 0 जागा येणार. लोकांना पटलं पाहिजे ना ही स्टेटमेंट. आज काय वातावरण आहे संपूर्ण मुंबईत, काय माहोल आहे? जरा बाहेर फिरावं, बंद कॅबिन मध्ये बसण्यापेक्षा बाहेर फिरल्यावर तुमच्या लक्षात येईल
की 0 कोणाचे येणार आणि 1-0-0 कोणाचे येणार, लक्षात आलं का? त्यामुळे या भकवास गोष्टी आहेत, याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एक डायव्हर्सिफिकेशन करण्याचे प्रकार आहेत, आम्ही तेवढे सतर्क आहोत. बिलकुल. आता मुद्दा सुरू आहे की कोणाच्या किती जागा येणार, पण त्यातलाही एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे तो अस्मितेचा, तो विसरून चालणार नाही. माझ्यासोबत माझे सहकारी शुभम उमाळे आहेत. शुभम उमाळेंपर्यंत जाऊयात आणि त्यानिमित्तानं मुद्दा घेऊयात की शिवाजी पार्क मधल्या चर्चेत आणि त्यात सुद्धा उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई सारख्या भागामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा या भागामध्ये अस्मिता